नमस्कार. आज बनवूया झणझणीत अशी तर्रीदार मिसळ. त्यासाठी मी कुकरमध्ये मटकी घेतली आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडे मीठ टाकून घेतले, 1 चमचा. आता त्यामध्ये पाणी टाकून मग मटकी उकडवून घेऊ. 2 शिट्ट्यांमध्ये मटकी उकडते. आता मटकी आपला कुकर झालेला आहे. गॅस बंद करून घेऊ. अशा पद्धतीने मटकी मिसळ नक्की करून बघा, छान होते. तर आपली मटकी शिजलेली आहे. बाजूला ठेवून तर ताजा मसाला बनवून घेऊया मिसळसाठी. हा मसाला नक्की करून मिसळ करा, हॉटेलसारखी चव येते मिसळला. आता मी ती 2 कढई मध्ये 2 चमचे धने घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरी घेतली, 1 दालचिनीचा तुकडा घेतला, 1 चक्री फूल, 4 ते 5 लवंग घेतल्या, 10 ते 12 मिरी घेतली, 1 चमचा बडीशेप घेतली. आता हे खमंग भाजून घेऊ. हा मसाला लेणे मिसळला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेऊ. ते सुद्धा खमंग भाजून घेऊ. आता आपला मसाला भाजून थंड करून तयार आहे. आता मिक्सरमध्ये त्याची पूड करून घेऊया. आता मिसळ बनवू. त्यासाठी मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतले. मिसळ म्हणजे तेल आलेच. त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकला, बारीक चिरलेला कांदा टाकला. तर कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊ. तर आपला कांदा परतून झाला. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूण पेस्टचा कच्चापणा जास्त होईपर्यंत आलं लसूण पेस्ट परतायची. आता टोमॅटो टाकून घेतला. आता फोडणी आपली चांगली परतून घेऊया. आता त्यामध्ये आपण खडा मसाला, खोबऱ्याचा सुका मसाला केला तो टाकून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे तिखट टाकले. छान मिक्स करून आता त्यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घेऊ. मी मटकी आणि रस्सा एकत्रच बनवला आहे. वेगवेगळा पण बनवू शकतो. आता मी बाजूलाच गरम पाणी करून घेतले. यामध्ये गरम पाणीच टाकायचे म्हणजे तर्री येते चांगली मिसळला. आता छान आपली मिसळ झणझणीत अशी तर्रीदार तयार आहे. थोडे आता 5 मिनिटं शिजवून घेऊया. तर आपली छान मिसळ उकळली. आता आपली तयार आहे खायला झणझणीत अशी तर्रीदार मिसळ. माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल.